Hello students, in today's lecture we are going to start a very important concept from this chapter which is free fall. Students, तुमची स्कूल कोणतीही असू देत, एग्जाम कोणतीही असू देत, बट त्या एग्जाम मध्ये कंपल्सरी जो क्वेश्चन विचारण्यात येतो तो आहे हा फ्री फॉल. आणि तो 5 मार्कचा क्वेश्चन जरी तुम्हाला विचारला तरी विदिन 5 मिनिट्स हा कसा सॉल्व करायचा किंवा कसे लक्षात ठेवायचे त्याच्या खूप साऱ्या आयडियाज मी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे. हे लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलत की एकदा ते दोनदा रिव्हिजन केल्यानंतर तुमचा हा पार्ट अगदी परफेक्टली तयार होणार याची गॅरंटी माझी. ओके, सो आपला हा जो फ्री फॉलची कन्सेप्ट आहे ती आपण स्टार्ट करूया. बघा, ॲक्च्युली याच्यावरती क्वेश्चन किंवा हा टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला कसा पार्ट सांगितलेला आहे की वेनेवर ॲन ऑब्जेक्ट इज फॉलिंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ देन इट इज कन्सिडर्ड ॲज अ फ्री फॉल. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समध्ये खाली येतो, वरती टाकलेला कोणताही ऑब्जेक्ट जेव्हा खाली येतो तो ऑब्जेक्ट फ्रीली फॉलिंग आहे असं कन्सिडर करण्यात येतं. बट स्टुडंट्स, तुमच्या माहितीसाठी सांगते, आयडियल कंडिशन्समध्ये फ्री फॉल हा आपल्याला बघता येत नाही. तो फक्त पॉसिबल आहे इन केस ऑफ व्हॅक्यूम. आयडियली इन सायंटिफिक टर्म जर आपण फ्री फॉल कन्सिडर केला तर जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती कोणताच फोर्स ॲक्टिव्ह नसतो, कोणताही फोर्स ॲक्ट नसतो त्याच्यावरती होत, तेव्हा त्याची जी काही मूवमेंट आहे दॅट इज कन्सिडर्ड ॲज फ्री फॉल. अँड आयडियल फ्री फॉल इज पॉसिबल इन केस ऑफ व्हॅक्यूम ओनली. बघा, आपण काय म्हणतो की जिथे काही नाही तिथे हवा आहे. त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला असं सांगेन की जिथे हवा पण नाही तिथे ती जी प्लेस असते त्याला व्हॅक्यूम असं म्हणतात. सो इन आयडियल कंडिशन्स फ्री फॉल इज पॉसिबल इन केस ऑफ व्हॅक्यूम ओनली, कारण तिथे हवा देखील प्रेझेंट नसते आणि तेव्हा जे ऑब्जेक्टचा मोशन आहे किंवा मूव्हमेंट आहे त्याला आपण फ्री फॉल म्हणणार. बट इन आयडियल कंडिशन्स हे आपल्याला क्रिएट करावं लागेल आर्टिफिशियली इथे. सो आपण फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट जेव्हा कन्सिडर करतोय तर तो ऑब्जेक्ट कुठला असणार आहे, विच इज फॉलिंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. सो फ्री फॉल म्हणजे काय कळालं तुम्हाला की इट वेनेवर an object falls under the influence of Earth's gravitational force. Then that object is considered as a freely falling object. बट मी जसं तुम्हाला सांगितलं आयडियली फ्री फॉल हा फक्त व्हॅक्यूममध्ये पॉसिबल असतो. ओके, ही कन्सेप्ट कळाली. आता इथे एक ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करतोय आणि तो ऑब्जेक्ट जेव्हा वरून खाली पडत असतो, सपोज माझ्या हातात हा एक ऑब्जेक्ट आहे, मी जो खाली टाकला तर तो या पॉईंटपासून अर्थच्या सरफेसपर्यंत जाताना काही स्पेसिफिक हाईटला तो क्रॉस करत करत जातो. तर आपण 3 पॉईंट्स कन्सिडर करणार आहोत त्या ऑब्जेक्टचे आणि त्या 3 पॉईंट्सला असणारी, त्या ऑब्जेक्टमध्ये असणारी टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असते ॲज पर द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तिनं काय सांगितलं आपल्याला, टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इज कॉन्स्टंट. सो फ्रीली फॉलिंग बॉडीच्या केसमध्ये ही टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी कशी कॉन्स्टंट असते ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता इथे काही जे बारकावे सांगते ते आधी ऐकून घ्या. बघा, आपण 3 पॉईंट्स कन्सिडर करणार आहोत इथे. एक म्हणजे एक स्पेसिफिक हाईट की ज्या हाईटवरून तो ऑब्जेक्ट खाली पडणार आहे. सपोज ही ती हाईट आहे, या हाईटला आपण एक पॉईंटला नाव देऊ ABCD वॉटेवर. दुसरा एक पॉईंट ह्या कुठलाही अर्थचा सरफेस आणि ही हाईट याच्या मधला कोणताही एक पॉईंट आपण कन्सिडर करणार आहोत आणि तिसरा पॉईंट असणार आहे सरफेसवरती पडल्यावरती. सो आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह की ह्या तिन्ही पॉईंट्सवरती असणारी टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी ही कॉन्स्टंट कशी आहे हे प्रूव्ह करायचं आहे.
आता स्टुडंट्स एक लक्षात घ्या, टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इथे आपण या केसमध्ये 2 एनर्जीची ॲडिशन म्हणून कन्सिडर करणार आहोत. 2 एनर्जी ज्या आपण आत्तापर्यंत शिकलोय, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. सो आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट इज टोटल एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी प्लस टोटल पोटेन्शियल एनर्जी, ह्या 3 पॉईंट्समध्ये असणारी जी आहे ती कॉन्स्टंट कशी असणार हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, ह्या तिन्ही पॉईंटवरती असणाऱ्या केई आणि पीई यांच्या व्हॅल्यूज आधी फाइंड आउट कराव्या लागतील आणि मग त्या इक्वल कशा आहेत हे आपण बघूयात. सो आपण हे इक्वेशन डिराईव्ह कसं करायचं ते स्टार्ट करू. पहिल्यांदा बघा डायग्रॅम काढून घेऊयात. डायग्रॅम काढल्यानंतर आपल्याला हे कन्सेप्ट समजून घ्यायला इझी जाणार. सो मी हा पॉईंट ए कन्सिडर करेन. हा आहे अर्थचा सरफेस. हा ऑब्जेक्ट या स्पेसिफिक हाईटवरून अर्थच्या सरफेसवरती खाली येणार आहे, पडणार आहे. ओके, सो ह्या पॉईंटला मी ए म्हटलं. अर्थचा सरफेस याला मी सी पॉईंट म्हटलं. ए आणि सी ह्या दोघांच्या मधला तुम्ही कुठलाही पॉईंट कन्सिडर करू शकता, कुठल्याही लेवलचा. सपोज मी तो पॉईंट हा कन्सिडर केला आणि याला मी बी असं नाव दिलं. सो ए बी सी हे पॉईंट काय आहेत कळालं. आता बघा, ए पासून सरफेसपर्यंतचं जे काही अंतर आहे त्याला आपण एच असं म्हणूया. हाईट आहे ना, हा सरफेस आहे, इथं मी ऑब्जेक्ट धरलाय. सो दिस विल बी द हाईट ॲट विच द ऑब्जेक्ट इज प्रेझेंट. बरोबर. सो मी ह्या अंतराला एच असं कन्सिडर केलं. ए पासून बी पर्यंत जेव्हा तो ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करतो तेव्हा त्याची जी हाईट आहे, म्हणजे हे जे अंतर आहे ते आपण एक्स मानूया. तो ऑब्जेक्ट इथून इथं येतानाचं हे अंतर. आता जेव्हा हा ऑब्जेक्ट या बी पॉइंटला येऊन पोचला, ॲट दिस पॉइंट इट्स हाईट विल बी एच मायनस एक्स. बरोबर की नाही. टोटल हाईट एवढी आहे, त्या हाईटपैकी त्यानं एक्स एवढी हाईट कव्हर केली, म्हणून या बी पॉइंटला जेव्हा तो ऑब्जेक्ट पोचेल दॅट टाइम इट्स हाईट विल बी एच मायनस एक्स. सो ही हाईट कन्सिडर केली, टोटल हाईट आपली एच आहे. आता whenever this object is at this position A, its initial velocity will be u, ज्याला आपण u न डिनोट करतो, it will be 0. आता त्याची जी डिस्प्लेसमेंट असणार आहे ते डिस्प्लेसमेंट किती, h एवढा डिस्टन्स असणार आहे ना. म्हणजेच ह्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट एस विल बी इक्वल टू एच. आता हा जेव्हा खाली येणार आहे, खाली येताना त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती इन्क्रीज होणार आहे. बघा मी काय काय सांगते आहे, प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्या. व्हेलॉसिटी will go on increasing as this object reaches towards earth surface because of the gravitational force of earth, ज्याला मी ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवलेलं होतं बघा, g, that is acceleration due to gravity, ज्याला आपण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असं देखील म्हणतो. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, कोणताही ऑब्जेक्ट जेव्हा वरून खाली अर्थच्या सरफेसकडे येत असतो तेव्हा त्याच्यामध्ये होणारं जे ॲक्सेलरेशन असतं इट इज ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ अँड हेन्स तिथे आपण ॲक्सेलरेशन ए असं न घेता, जो वर्कचा आपला फॉर्म्युला आहे तर त्याच्यामध्ये ए असं न घेता एस हा फॉर्म्युला तिथे आपण पुट करणार आहोत. सो आता इथे बघा इनिशियल व्हेलॉसिटी यू झाली, डिस्प्लेसमेंट एस झालं. आता इथे याचं ॲक्सेलरेशन जे आहे ते किती झालं, एस ज्याला म्हणतो आपण, सॉरी ए ज्याला म्हणतो, इट विल बी स्मॉल जी, दॅट इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता आपल्याला मी काय सांगितलं तुम्हाला, टोटल एनर्जी फाइंड आउट करायची आहे. मीन्स प्रत्येक पॉईंटला असणारी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट द कायनेटिक एनर्जी फर्स्ट ॲट पॉईंट ए, आता आपण ए पॉईंटपासून सुरुवात करूया.
ॲट पॉईंट ए आपण दोन्ही वेगवेगळ्या एनर्जी कन्सिडर करतोय, म्हणून आधी कायनेटिक एनर्जी कशा पद्धतीनं फाइंड आउट करायची ते बघूया. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी? KE इज इक्वल टू हाफ mv². हो की नाही. आता इथे U दिलेला आहे आपल्याला, बट वी डू नॉट हॅव द व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी. आता एक लक्षात घ्याल तुम्ही स्टुडंट्स, तर तुम्हाला कळालं असेल कायनेटिक एनर्जी कधी असते रे ऑब्जेक्टमध्ये? वेन एव्हर इट इज मूव्हिंग. सो ॲट पॉईंट ए दिस ऑब्जेक्ट इज नॉट मूव्हिंग, इट इज इन स्टेडी स्टेट अँड हेन्स इट्स कायनेटिक एनर्जी विल बी 0. स्टेडी आहे ना, सो सगळ्या स्टेडी ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी 0 असणार आणि म्हणून कायनेटिक एनर्जी जी आहे ती 0 असणार. 1/2 mv² हा फॉर्म्युला आहे. हियर v is equal to 0 and therefore KE is equal to 0 as it is steady at point A, hence its kinetic energy will be 0. Now let us consider the PE, that is potential energy at this point. What is formula to calculate the potential energy? It is mgh. बरोबर. आता इथे m हे त्याचं मास आहे, आपण इथे मास लिहू. हा ऑब्जेक्ट जो आहे त्याचं मास m एवढा आहे. g हा त्याच्यावरती होणारा ॲक्सलरेशन, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आहे आणि h एवढ्या हाईटवरती तो ऑब्जेक्ट आहे. सो आपल्याकडे ह्या तिन्ही व्हॅल्यूज आहेत. हेन्स आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला जो आहे इट इज mgh, तो इथे यूज करता येईल. आता जेव्हा आपण टोटल एनर्जी फाइंड आउट करतो स्टुडंट्स, मग अशी काय तुम्हाला सांगितलं, इज इक्वल टू KE प्लस PE. बरोबर. सो व्हॉट इज KE? इथं KE ची व्हॅल्यू 0 आहे, PE ची व्हॅल्यू mgh आहे. सो माय टोटल एनर्जी ॲट दिस A पॉइंट विल बी mgh. याला मी स्क्वेअर दाखवते. असा आपल्याला सगळ्या पॉईंट्समध्ये असणारी टोटल एनर्जी एवढी आहे हे आता प्रूव्ह करायचं आहे. पहिल्या A पॉईंटची लक्षात आली कशा पद्धतीनं आपण डिसाईड केली. आता जेव्हा तो ऑब्जेक्ट B पॉईंटला येईल तेव्हा कशा पद्धतीनं एनर्जी चेंज होत जाते आपण बघूया. ॲट पॉईंट B डायग्रॅम मी इथं काढून घेते वेगळी परत तुम्हाला कळण्यासाठी. A पॉइंट, सरफेस, C पॉइंट, इथे कोणताही B पॉइंट, हे डिस्टन्स x, हे h मायनस x आणि हे टोटल डिस्टन्स h. मग अशी जी डायग्रॅम होती ती मी इथे परत काढून घेतली. आता बघा स्टुडंट्स, प्रत्येक पॉईंटमध्ये जेव्हा आपण पोटेन्शियल एनर्जी कन्सिडर करतो तेव्हा तो ऑब्जेक्ट स्टेडी आहे असं कन्सिडर करायचं आणि जेव्हा कायनेटिक एनर्जी आपण कन्सिडर करतो तेव्हा तो ऑब्जेक्ट मूव्हिंग असणार. आता जेव्हा तो A ह्या पॉईंटपासून B ह्या पॉईंटपर्यंत येतोय तेव्हा काय रे होणार, त्याची व्हेलॉसिटी बदलत जाणार. मी जसं तुम्हाला सांगितलं, जसा जसा अर्थकडे तो ऑब्जेक्ट येतोय त्याची व्हेलॉसिटी हळूहळू वाढणार. सो इथं असणारी त्याची व्हेलॉसिटी वेगळी, इथं असणारी वेगळी, इथं असणारी वेगळी, प्रत्येक पॉईंटला असणारी त्याची व्हेलॉसिटी ही वेगळी वेगळी असणार आहे. सो आता आपण इथे B पॉईंटला काय कन्सिडर करूयात बघा. त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती आपण v1 अशी कन्सिडर करूया ॲट पॉईंट B. S जे आहे दॅट इज त्याचं डिस्प्लेसमेंट हे x एवढं आहे की नाही. B पॉईंटपर्यंत येताना त्यानं एवढं x एवढं अंतर कव्हर केलं आहे. सो त्याची जी डिस्प्लेसमेंट आहे ती ज्याला आपण h म्हटले हाईट, ती x एवढी आहे. आता v झाला, h झाला, u तर 0 आहेच. इनिशियल व्हेलॉसिटी जी आधीची होती त्याची ती 0 आहे. आता स्टुडंट्स आपल्याला पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे.
कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी आधी आपल्याला ही V1 ची व्हॅल्यू डिसाईड करावी लागेल. सो आता बघा याची कायनेटिक एनर्जी कशी फाइंड आउट करता येईल. प्रत्येक पॉईंटला आपण ह्या 2 एनर्जीज आधी शोधून काढणार आहे बरं काय. ए पॉईंटला जसं KE आणि PE आधी काढलं, मग दोघांची ॲडिशन केली. सेम वेनं आता बी पॉईंटला कायनेटिक एनर्जी कशी फाइंड आउट करायची आपण ते बघूया. आता आपण जे न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन शिकलोय त्याच्यामध्ये S, V, U यांच्यामध्ये को रिलेशन, आता हा H म्हणजे S आहे हा आपला, मी असं दोन्ही लिहिते आता S इज इक्वल टू H इज इक्वल टू S, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. सो V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS हा फॉर्म्युला आपण शिकलोय. सो ते इक्वेशन आपण इथे यूज करणार. बघा हां, का यूज करणार, बिकॉज आपल्याकडे ह्या 3 व्हॅल्यूज आहेत आणि ह्या 3 व्हॅल्यूमधलं को रिलेशन सांगणारं आपल्याला इक्वेशन माहिती आहे. सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स इक्वेशन, थर्ड इक्वेशन अजून स्पेसिफिकली म्हणू इक्वेशन ऑफ मोशन काय आहे रे, V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. नाव टेल मी व्हॉट इज V1 इज देअर. U तर आपला 0 आहे. 2 A च्या ऐवजी आपली काय येणार आहे, ॲक्सेलरेशन. A म्हणजे आपला G आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अंडर त्याच्या इन्फ्लुएन्स अंडर आहे, आणि S म्हणजे आपला X आहे. या सगळ्या व्हॅल्यूज या इक्वेशनमध्ये आता आपण पुट करूया. हियर V म्हणजेच V1 म्हणूयात आपण. आता मी डिरेक्टली पुट करते हा व्हॅल्यू. V इज इक्वल टू V1, U आपला 0 आहे, 2 इंटू G इंटू X, S म्हणजे X आहे. म्हणजेच मला काय मिळालं बघा, V1 स्क्वेअर इज इक्वल टू 2GX. बघा समजून घ्या काय काय केलं. मी परत एकदा सांगते, प्रत्येक पॉईंटला असणारी KE आणि PEच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. KEचा फॉर्म्युला आहे हाफ mv स्क्वेअर, आणि म्हणून मला आधी V दॅट इज व्हिलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. A ह्या पॉईंटला तो ऑब्जेक्ट स्टेडी होता म्हणून V ची व्हॅल्यू 0 आली. बट B ह्या पॉईंटकडे येताना तो ऑब्जेक्ट त्याची मोशनमध्ये आहे आणि त्याची व्हेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी मी हे न्यूटन्स इक्वेशन यूज केलं. का हेच यूज केलं, बिकॉज आय एम हॅव्हिंग दीज व्हॅल्यूज विथ मी. सो या व्हॅल्यूज या इक्वेशनमध्ये मी पुट केल्या आणि मला V1 ची व्हॅल्यू मिळाली. आता ही जी मिळालेली V1 ची व्हॅल्यू आहे ती मी कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युलामध्ये पुट करणार. सो पुट द व्हॅल्यू ऑफ V1 in formula of KE. So what we will get, KE is equal to half into m into V. V काय आहे 2GX. सो मी इथं लिहीन V च्या जागी 2GX असं लिहिलं. So this 2 and this 2 will get cancelled. So I will get KE is equal to mgx. प्रत्येक स्टेप माझा आग्रह असतो स्टुडंट्स तुम्हाला की प्रत्येक स्टेप जी जी मी एक्सप्लेन करते आहे ते तुम्ही समजून घ्या. हे का लिहिलं, ह्याचं मागचं रिझन काय आहे, हे कसं आलं, हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्हाला हा पॉईंट लक्षात येणार नाही. मॅक्सिमम सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगायचा ट्राय केलेला आहे. आता आपल्याला KE ची व्हॅल्यू मिळाली ह्या B पॉईंटला. अजून पोटेन्शियल एनर्जी नाही मिळालेली आपल्याला. सो आता बघा तो पार्ट मी इथे लिहिते. ॲट पॉईंट B पोटेन्शियल एनर्जी, मी काय सांगितलं तुम्हाला मगाशी, पोटेन्शियल एनर्जी जेव्हा कॅल्क्युलेट करायची असते तेव्हा आपण तो ऑब्जेक्ट स्टेडी आहे असं कन्सिडर करायचा.
ऑब्व्हियसली तो थांबणार नाही आहे. तो एखादा पॉईंट ऑब्जेक्ट जर तुम्ही वरून खाली सोडता तो काही थांबत थांबत जाणार नाही, फक्त आपण कन्सिडर करतोय. आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgh, बरोबर. आता बघा, जेव्हा तो ऑब्जेक्ट ह्या बी पोझिशनला पोचलाय, बी पॉईंटला पोचलाय, त्या पॉईंटला आल्यानंतर जेव्हा तो पोचेल तेव्हा त्यानं h-x एवढं डिस्टन्स कव्हर केलंय की नाही. टोटल डिस्टन्स h आहे, त्यापैकी त्यानं x एवढं डिस्टन्स कव्हर केलंय. हेन्स at point B its height will be h-x, total height minus x. So मी काय लिहिते बघा, at, किंवा तुम्हाला समजण्यासाठी बघा हा, when the object reaches point B, its height म्हणजेच h जी आहे ती किती असणार आहे रे, इज इक्वल टू h-x, बरोबर. का लिहिलं ते कळलं की नाही. टोटल हाईटमधून त्याने एवढे हाईट कव्हर केली आहे, सो त्याची बी पॉईंटला असणारी हाईट झाली h-x. आता देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी विल बी, काय फॉर्म्युला आहे, mgh फॉर्म्युला आहे की नाही टोटल पोटेन्शियल एनर्जीचा. So I will put the value of this h into this formula. So I will get m into g into h च्या जागी काय, h-x, बरोबर. Now here multiplication is there. So मी ह्या ब्रॅकेट आणि ह्या नंबरचा मल्टिप्लिकेशन करेन. I will get mgh minus mgx. का आलं, कसं आलं, कळालं का बघा. काय केलं आपण इथे, PE इज इक्वल टू mgh मायनस mgx. नाव व्हॉट विल बी द टोटल एनर्जी at point B will be KE plus PE. What is KE here? KE is mgx. So मी mgx लिहिलं. What is PE? mgh minus mgx. So ही माझी KE आहे at point B आणि ही PE ची व्हॅल्यू आहे at point B. So what we'll do now? This plus mgx and this minus mgx will get cancelled and what will remain? Remain mgh. So TE will be equal to mgh. मगाशी आली होती का A पॉइंटला पण टोटल एनर्जी mgh एवढी मिळालेली होती, B पॉइंटला पण टोटल एनर्जी आपल्याला mgh एवढीच मिळाली. आता काय राहिला, आता पॉइंट C राहिला. सो लेट अस सी, या पॉइंट C ला टोटल एनर्जी परत एवढीच येते का हे आपण बघूया. आता ॲट पॉइंट C, आता बघा इकडे परत या डायग्रामकडे बघा. whenever this object travels from B to C, it has covered a total distance of h. h एवढं डिस्टन्स कव्हर करून आला की नाही जेव्हा तो C पर्यंत पोचला. आता परत मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, इथून इथे येतानाची त्याची व्हेलॉसिटी ही अगेन वेगळी असणार. सो whenever it is reaching at point C, its velocity will be again different. बघा velocity आपण आता इथे v2 म्हणून कन्सिडर करूया. अगेन ह्याचं डिस्प्लेसमेंट जी s आहे ते किती असणार, h एवढं, बरोबर. a ची व्हॅल्यू कॉन्स्टंट दॅट इज g आहे. u माहितीच आहे तुम्हाला 0 आहे. Again we will use that formula, that is v square is equal to u square plus 2as, and परत मी इथे
अकॉर्डिंग टू न्यूटन्स इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हेच इक्वेशन आपण ह्या बी आणि सी पॉईंटसाठी सेम यूज करणार आहोत. ए पॉईंटसाठी आपल्याला गरजच लागली नव्हती, कारण ए पॉईंटमध्ये तो ऑब्जेक्ट स्टेडी होता. म्हणजे हे इक्वेशन तुम्ही फक्त बी आणि सी पॉईंटसाठी यूज करणार आहे. आता या व्हॅल्यूज परत या इक्वेशनमध्ये पुट करूयात. सो हियर V2 होणार ना, आता V2 स्क्वेअर इज इक्वल टू यू 0 आहे. सो इथे 0 प्लस 2 इंटू जी इंटू एच. सो V2 ची व्हॅल्यू मला काय मिळाली, V2 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH. राईट. आता काय करायचं पुढे, we will put this value of V2 in the equation of kinetic energy. So KE is equal to half mv square. हा आपला फॉर्म्युला आहे. ह्याला पुढचा नंबर दिला तरी चालेल, नाही दिला तरी चालेल. So we will put this value of V2 in this equation and we will get 1/2 into m into what is value of V2? V2 square आलाय ना हा. So V2 square will be 2GH. Again this 2 and this 2 will get cancelled. So I will get value of KE as mgh. So at point C the value of KE is equal to mgh. आता PE राहिला again. So what will be the potential energy at point C? Surface वरती आला ना. So potential energy is least or it is 0 when it is at the surface. So जेव्हा तो ऑब्जेक्ट C पॉइंटला पोचला, येऊन थांबला, जमिनीवर जाऊन पडला, दॅट टाइम इट्स पोटेन्शियल एनर्जी विल बी 0. कारण आपण काय शिकलोय, हाईट जेवढी जास्त तेवढी पोटेन्शियल एनर्जी जास्त असणार. सो ॲज इट इज प्रेझेंट ऑन द ग्राउंड इट्स पोटेन्शियल एनर्जी विल बी 0. सो बघा, PE इज इक्वल टू mgh. Here as h is equal to 0. हाईट आता 0 आहे ना, सरफेस वरती आहे. सो इट्स हाईट इज 0 and hence therefore PE is equal to 0. मल्टिप्लाय झाला. सो PE आपल्याला 0 मिळाला. नाव व्हॉट इज टोटल एनर्जी, ज्याला आपण TE म्हणूया. TE is equal to KE plus PE. Okay, so what is value of KE? It is mgh. What is value of PE? 0. So TE will be again mgh. So we have got the same value of total energy at these 3 points. ए पॉइंटला आपण काय केलं बघा. आता छोटासा रिकॅप मध्ये तुम्हाला पटकन सांगते कशा पद्धतीने आपण हे डिराईव्ह करत गेलो आणि त्याच्या ट्रिक्स काय आहे. ए पॉइंटला आपण कन्सिडर केला दॅट ऑब्जेक्ट हा स्टेडी आहे. सो त्याची पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती आपण mgh घेतली. स्टेडी आहे सो कायनेटिक एनर्जी 0. म्हणजे बघा आता ट्रिक काय झाली ह्याच्यात, ए पॉइंटला PE mgh आणि कायनेटिक एनर्जी 0. त्याच्या अपोजिट सी पॉइंटला पोचल्यानंतर त्याची कायनेटिक एनर्जी जी आहे ती आपल्याला mgh मिळाली आणि पोटेन्शियल एनर्जी 0 मिळाली. वाईस वर्सा लक्षात राहील. आणि प्रत्येक पॉइंटला जेव्हा जेव्हा तो ऑब्जेक्ट पोचतो तेव्हा त्याच्यातली पोटेन्शियल एनर्जी डिसाईड करताना तो ऑब्जेक्ट स्टेडी आहे असं कन्सिडर करायचं. बी पॉइंटला आणि सी पॉइंटला पोचताना एकदा त्याची व्हेलॉसिटी v1 कन्सिडर करायची, एकदा व्हेलॉसिटी v2 कन्सिडर करायची. जेव्हा तो ए ह्या पॉइंटला आहे तर त्याची
जी डिस्टन्स आहे ते h म्हणजे एसची व्हॅल्यू आपण h घ्यायची. ए पासून बी पर्यंत जाताना एसची व्हॅल्यू x घेतली. बीला पोचल्यानंतर एसची व्हॅल्यू h मायनस x घेतली आणि बी पासून सी पर्यंत जाताना परत h टोटल हाईट कन्सिडर केली. अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही लक्षात ठेवाल, ह्याच्या ज्या ट्रिक्स आहेत, तर तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही. ह्याच्यावरती 5 मार्क्सचा क्वेश्चन हा फिक्स्ड आहे. तुमची कोणतीही स्कूल असू देत त्याच्यावरती हा क्वेश्चन येणार म्हणजे येणार. फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्टची जी टोटल एनर्जी आहे ती कॉन्स्टंट असते ॲट एव्हरी पॉईंट, हे प्रूव्ह करा असा क्वेश्चन तुम्हाला हमखास विचारला जातो. आणि तो ह्या पद्धतीनं स्टेप वाईज लक्षात ठेवायचा. कुठंही लर्न करायच्या भानगडीत पडू नका. एखादी जरी स्टेप तुम्ही विसरला की पुढचं ब्लँक होतं. म्हणून आधी हे समजून घ्या की काय सांगितलेलं आहे, कशा स्टेप्स मी सांगितल्यात. प्रत्येक स्टेप लक्षात ठेवायची मी ट्रिक त्यावेळेस तुम्हाला सांगितलेली आहे, तिचा यूज करा आणि हा पॉईंट लक्षात ठेवा. सो या लेक्चरला आपण इथेच थांबूयात. लास्ट पॉईंट जो एक उरलेला आहे पॉवरचा, तो आपण याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.